प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त, सलाम सगळ्यांना. खूप आनंद होतोय. आज एक नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलोय की अनेकदा असा प्रश्न पडतो की नेमकं समाजकार्य म्हणजे तरी काय, आणि हे समाजकार्य कसं करावं हा मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो. कधी कधी लोकांना वाटतं की अल्फा ओमेगासारखं किंवा इतर काही संस्थांसारखं आपण मोठं काम करावं म्हणजेच समाजकार्य होतं. प्रियांनो, मी या ठिकाणी तुम्हाला लहानसं वचन सांगू इच्छितो की आनंद करणारा बरोबर आनंद करा, दुःख करणारा बरोबर दुःख करा. जो निराश्रित असेल, जो दुःखामध्ये असेल, त्याला सांत्वनपर शब्द देणं हे सुद्धा एक समाजकार्य आहे. कोणाच्या घरी आनंद असेल, त्याच्या आनंदामध्ये कोणताही मनामध्ये दर्प न ठेवता, कोणताही गर्विष्ठपणा न ठेवता त्याच्यासोबत सहभागी होणे हे सुद्धा एक समाजकार्य आहे. कुणी आजारी पडला असेल, त्याची ख्याली खुशाली पुसणे, त्याला फोन करून त्याची माहिती घेणे, त्याला दवाखान्यात जाऊन भेटायला जाणे हे सुद्धा एक समाजकार्य. अनेक गोष्टीमध्ये आपण समाजकार्य करू शकतो. हे करत असताना एक व्यक्ती म्हणून आपण स्वतः म्हणून आपल्यापासून सुरुवात करावी. लहान लहान समाजकार्य आपण जर करत गेलो तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला त्याचे आशीर्वाद मिळायला लागतात. आपण आपल्या समाजामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून पण प्रस्थापित होतो आणि इतरांची गरज पण भासते. बा काय काय होतं, कधी कोणी आजारी पडलं की त्याला भेटायला जायलाच लोक तयार होत नाहीत किंवा आपण टाळतो, नंतर जाऊ. पण एक लक्षात ठेवा, ज्या त्या वेळेला जी ती गोष्ट करणं हे आपल्याला जमलंच पाहिजे. जर कोणी दुःखित असेल, कोणाच्या घरी दुःखद घटना घडली तर त्याच वेळी जा, 6 महिन्यानंतर जाऊ नका. जर कोणी आजारी असेल त्याच वेळी जा, नंतर जाऊन काही उपयोग होणार नाही. कारण ज्यावेळेस त्याला सांत्वनाची गरज असते त्याच वेळेस ते सांत्वन करणं आवश्यक आहे. लग्न असेल, लग्नाच्याच दिवशी मी जाईल, नंतर जाऊन भेटेल, हा कोणताही मला वाटतं उपयोग होणार नाही. त्यामुळं समाजकार्य करत असताना लहान गोष्टी आपल्या चर्चमध्ये आपण करा, आपल्या समाजामध्ये आपण करा. इतरांच्या लेकरांची लग्न जुळण्यासाठी प्रयत्न करा, आपल्या चर्चच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करा. काही सेवकांना जे खरंच गरीब आहे, त्याची खूप चांगल्या प्रकारे सेवा करतायत परंतु आर्थिक चणचण आहे, त्यांना मदत करा. त्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी मदत करा. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतः करू शकता. याला कोणती संस्थाची गरज नाही, कोणत्याही माणसाची गरज नाही, कोणाला विचारण्याची गरज नाही. पैसा तुमचा आहे, मन तुमचा आहे, विचार तुमचा आहे. तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा की मी माझं समाजकार्य माझ्यापासून सुरुवात करेन. आणि बघा, तुमच्याकडे बघून अनेक लोक त्यामध्ये सहभागी होतील, अनेक लोक तुमचं अनुकरण करू लागतील आणि ह्या अनुकरणामधूनच मग काय होईल, एक चांगला समाज घडेल. त्यामुळे लक्षात ठेवा की समाजकार्य कसं करू. लहान गोष्टी आपण नेहमी लक्षामध्ये ठेवा. कोणी आपली जुनी पुस्तकं असतील, मुलांची जुन्या काही वह्या असतील, त्या रद्दीत देण्यापेक्षा एखाद्या गरजूला द्या, नवीन द्या, काय पण द्या, काहीही करा, पण सुरुवात करा. समाजकार्याची सुरुवात ही परमेश्वराला आवडते. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आपलं जीवनभर इतरांसाठी काम करत गेला. तेच काम आपल्याला आपल्या जीवनामध्ये लहान पद्धतीने का व्हायना आपल्यापासून आपण सुरुवात करणं आवश्यक. आणि हे तुम्ही सुरू करू शकता, यामध्ये काहीही अवघड नाही. आणि अनेक जण करत पण असतील, परंतु यावेळेस जे ऐकतात त्यांना मी विनंती करतो, इंटेन्शनली, अतिशय विचारपूर्वक तुम्ही सुरुवात करा. लहान गोष्टीला सुरुवात करा. कधी कोणाविषयी वाईट बोलू नका. एकमेकाला सन्मान द्या, एकमेकाला आदर द्या, एकमेकाला प्रेम द्या, एकमेकाला उचलून धरा. दुःख येताना त्याच्या दुःखामध्ये अश्रू पुसण्यासाठी जा. ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर मला वाटतं खूप चांगलं होईल. झाडं लावा, झाडांना पाणी द्या, झाडं जगवा. हे लहान समाजकार्य आहे. ह्याची सुद्धा दखल समाज घेतो. आणि बघा, ख्रिश्चन लोकांनी, आम्ही बीडमध्ये जवळपास 2000 झाडं मी इडन गार्डनमध्ये आमच्या टीमने लावली. 2000 झाडं, ती आज 30 फुटाची झाली. अख्ख्या बीडमध्ये चर्चा असते की बघा, इडन गार्डनमध्ये एवढा उन्हाळा आहे तरी झाडं त्या ठिकाणी आज 2000 झाड आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही करण्याची तुम्हाला संधी आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही ते कराल. कारण प्रियांनो, आपला पिंडच हा ख्रिश्चन लोकांचा समाजकार्याचा आहे आणि आपल्यापासूनच आपण सुरुवात करूया. लहान गोष्टी करा. जिथं तुम्ही असाल, ज्या जॉबमध्ये तुम्ही असाल, त्या जॉबमध्ये कसं इतरांना मदत करता येईल, कसं इतरांना सहकार्य करता येईल, कसं इतरांच्या अडचणी दूर करता येतील, ही लहान कार्य करा. बघा, आपली आयडेंटिटी ख्रिश्चनिटीची ही आपल्या वागणुकीद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या चारित्र्याद्वारे ही दिसली पाहिजे. आणि ही जर दिसत असेल तर हे नक्कीच परमेश्वराला आवडणार आहे. त्यामुळे आजपासून निश्चय करा की मी लहान समाजकार्य करेल. मी जिथं आहे तिथं समाजकार्य करेल. केवळ
जाऊन दुसरीकडे जाऊन आपण मोठमोठे संदेश देणं म्हणजे समाजकार्य नाही, मोठमोठ्या गोष्टी करणं म्हणजे समाजकार्य नाही. लहान लहान गोष्टी आपण आहात त्या शहरात, आपण आहेत त्या ठिकाणी जर करायला तुम्ही सुरुवात केली तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करेल, तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करेल आणि हे समाजकार्य नक्कीच परमेश्वराला जरूर आवडेल. तर नक्कीच फॉलो करा ह्या गोष्टी आणि परमेश्वर तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल. मी लहानशी प्रार्थना आपल्यासाठी करतो. धन्यवाद देतो परमेश्वरा, विशेष करून आमच्या सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करत आहोत. त्यांना आशीर्वादित कर, त्यांच्या मनामधल्या सर्व संकल्पना योजना तू सिद्धीच जाऊ दे, ही तुझं प्रार्थना करतो. जे काही काम आम्ही करत आहोत त्यामध्ये तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. येशूच्या नावाने म्हणतोय, आमेन.